अगदी पहिल्याच बॉल वरती स्विच हिटचा प्रयत्न, पंचांकडे दाद देखील मागितली जाते. पंचांचं डिसिजन अंतिम असेल. पंचांच्या भूमिकेमध्ये अंकुशजी कराले आणि त्याच समवेत लेग पंचांच्या भूमिकेमध्ये संतोषजी सोनावणे पाहायला मिळतात. या स्पर्धेचे दोनही ऑफिशियल पंच. पहिलाच बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न रोहितचा असफल ठरला आणि निर्धाव बॉलची सांगता झाली. अगदी लाउडर अपील तिथे पाहायला मिळाली होती नेरलपाडा टीमच्या माध्यमातून. अमित चांगली गोलंदाजी करतात. पहिलाच बॉल अगदी निर्धाव फेकलाय डिक्सल टीमच्या विरोधामध्ये. हा बॉल चेंडू बॅटला ब्रस्ट. आता इथून कोणती चुकी नसेल. फलंदाज लगेचच दुसऱ्या बॉल वरती बाद होताना पाहायला मिळतात रोहित. धन्यवाद डीजे. नवीन बॅटर आता ओमकार पाहायला मिळतील. अगदी दुसऱ्याच बॉल वरती कमबॅक झालाय अमितचं, जिथे पहिला देखील डॉट होता. खऱ्या अर्थाने पहिली सफलता मिळवून दिली नेरलपाडा टीमला, जिथे रोहित बाद झाले. आता नवीन बॅटर ओमकार पाहायला मिळतात. ओमकार साठीचा हा बॉल अगदी खोलात टाकलं होतं, त्याच्यावरती ड्राईव्ह केलं. एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक सिंगल कंप्लीट केली जाते. महत्वपूर्ण खेळाडू आहेत डिक्सल टीमचे ओमकार. पहिली धाव इथे श्री गणेशा झाले डिक्सल टीमचा. एक धाव धाव फलकावरती पाहायला मिळते तिसऱ्या बॉल वरती. तर श्रेयस असते स्ट्रायकिंग एंड वरती, एस एम स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर. समोर अमित. चांगली गोलंदाजी आतापर्यंत 3 बॉल मध्ये हाताळली आहे. हा बॉल खोला, त्याच्यावरती समोरचा फटका अगदी ऑफ ड्राईव्हचा, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह होती. एक्स्ट्रा कव्हर मधून क्षेत्ररक्षक येतात, त्यांनी त्यांच्याकडून फंबल देखील झालं आणि चेंडू सीमा रेषा पार देखील धाडलाय. आलाय चौकार. धन्यवाद. श्रेयस यांच्या बॅट मधून हा चौकार पाहायला मिळाला. 5 धावा आता धाव फलकावरती आहेत. चांगली फटकेबाजी करतायत. जशी स्ट्राईक मिळाली लगेचच आक्रमक. आता बाहेर सरसावून ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, निर्धाव बॉल. अमितने लगेचच कमबॅक, फॉलोअप डिलिव्हरी चांगली हाताळली आहे. 5 धाव संख्येवरती स्थिरावला डिक्सल टीम. श्रेयस आणि ओमकारला आता इथून मोठी फटकेबाजी करावी लागेल. या आधीच्या सामन्यांमध्ये अगदी आपण धावा चेस होताना पाहिल्यात. हा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय ऑन साइड मध्ये, जिथे मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात होते. एक सिंगल कंप्लीट केली जाते आणि षटक क्रमांक 1 इथे समाप्त झालाय. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये 6 धावा धाव फलकावरती दिव्या संधी डीजेला. धन्यवाद. चला दोन्ही टीम स्पीड अप करा. खास करून निडलपाडा टीम, आपण बराचसा उशीर करताय. पहिलं षटक समाप्त झाले. 6 धावा एकूण धाव फलकावरती पाहायला मिळतात. श्रेयस यांच्या बॅटमधून चौकार आला, त्यानंतर ओमकार यांच्या बॅटमधून सिंगल, पुन्हा एकदा श्रेयस यांच्या बॅटमधून एक सिंगल. असं षटक 1 समाप्त झालं, जिथे 6 धावा बनवल्या आणि एका गडियाला तंबूकडे देखील पाठवले नेरलपाडा टीमने, जिथे रोहित बाद झाले. आता नवीन गोलंदाज पाहायला मिळत आहेत, जिथे 38 सर्कलचं आता रेस्ट्रिक्शन नसेल. शिवम नवीन गोलंदाज पाहायला मिळतात. 4 षटकांची मॅच आहे. श्रेयस स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. 6 धावा धाव फलकावरती आहेत. जास्तीत जास्त धावांपर्यंत पोहोचण्याचं मानस इथे ठेवलं गेलं असेल
ते मात्र डिक्सल टीमच्या माध्यमातून. रिव्हर्सचा फटका सक्सेसफुल देखील झालाय. फ्लॅश स्लिप क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल देखील झालाय. चेंडू सीमारेषा पार धाडलाय. आलाय चौकार. धन्यवाद. अगदी जिथे सरळ बॅटने धावा येत नव्हत्या तिथे आडव्या बॅटचा प्रयत्न आणि तो देखील सक्सेसफुल. आलाय पहिल्याच बॉलवरती चौकार शिवम वरती. आता दडपण असेल यंगस्टर गोलंदाज आहेत. 10 धावा धाव फलकावरती आहेत. खणून काढले या बॉलला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये ट्रॅव्हल झालाय आणि क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेर धाडलाय आणखी एक चौकार. धन्यवाद. अगदी पहिल्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या होत्या अमित यांनी. त्यानंतर शिवम आले. यंगस्टर गोलंदाज आहेत खऱ्या अर्थाने नेरलपाडा टीमचे. दुसऱ्या षटकामध्ये त्याच्यावरती जबाबदारी देण्यात आली. पहिल्याच 2 बॉलवरती 2 चौकार. अगदी मनगडातली ताकद दाखवत असताना श्रेयस पाहायला मिळतोय या मॅच मध्ये. आतापर्यंत जे 3 चौकार आलेत ते 3ही चौकार श्रेयसच्या बॅट मधून. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 14 धावा धाव फलकावरती आतापर्यंत डिक्सल टीमच्या. शिवम सज्ज झालेत. आता ऑन साइडला फटका खेचायचा होता. आउट साइड दी ऑफ स्टंप. चांगला बॉल हाताळला शिवम याने. निर्धाव बॉल आता इथून पाहायला मिळतोय. तिसऱ्या बॉलवरती कमबॅक झालंय शिवमचं देखील. 14 धावा पाहायला मिळतात. इथे आता मिड विकेटला खडे खडे खेळलेत आणि स्टँड अँड डिलिव्हर देखील केलाय. आलाय षटकार. धन्यवाद. 4 चेंडू समाप्त झालेत आणि 20 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ज्या आधीच्या षटकामध्ये 6 धावा होत्या. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती चौकार, त्यानंतर डॉट, चौथ्या बॉलवरती आला षटकार. एकूणच आतापर्यंत या गोलंदाजाने 14 धावा खर्च केल्यात पहिल्या 4 बॉल्स मध्ये. कमबॅक करावं लागेल शिवमला आणि त्याचबरोबर नेरलपाडा टीमला देखील. श्रेयसची बॅट आता तापली. आता मागे सरसावलाय. मनगडातली पुनश्च एकदा ताकद दाखवत असताना हाय माझ्या मनगडात जोर ठोकलाय कडक 4. धन्यवाद. डीजे मास्टरचं कौतुक गेलं पाहिजे. अगदी महाराष्ट्रात सध्याच्या घडीला 2च गोष्टी सगळ्यात जास्त फेमस आहेत. एक म्हणजे क्रिकेट आणि त्यानंतर येतो तो बैलगाडा शर्यत. त्यातीलच एक गाणं. आणखी एक चौकार आलाय 5व्या बॉलवरती. एकूणच धावा झाल्यात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 24. यंगस्टर गोलंदाज आहेत शिवम आणि त्याच्यावरती अगदी इथे धडपण टाकलं जाते डिक्सल टीमच्या माध्यमातून. हलक्याने ड्राईव्ह केलंय. अगदी कव्हर मध्ये डायरेक्ट हिट होणार का? एक सिंगल कंप्लीट केली जाते. कलेक्शन चुकीचं पाहायला मिळालं. पहिले हात लावलाय. बॉल त्याच्या हातामध्ये देखील नव्हतं. षटक क्रमांक 2 समाप्त झालंय आणि 2 षटकाच्या खेळानंतर एकूणच धावा जाऊन पोहोचल्यात त्या 1:25. ड्रिंक्स ब्रेक घेण्यात आले डिक्सल टीम कडून. देऊया संधी या ब्रेक मध्ये डीजेला.
धन्यवाद. अगदी ब्रेक इथं समाप्त झाले. 2 षटकं देखील समाप्त झालेत. 12.5च्या सरासरीने धावा बनवल्या जातात. श्रेयस जिथे स्वतःकडे सर्वाधिक जास्त स्ट्राईक ठेवण्याचा मानस ठेवतात. याआधी देखील शेवटच्या पहिल्या षटकामध्ये शेवटच्या बॉलवरती सिंगल काढून स्ट्राईक ठेवली. नंतर द्वितीय षटकामध्ये देखील स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे. एकूण धावा जाऊन पोहोचल्यात त्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 25. कुणाल, अक्षय नवीन गोलंदाज पाहायला मिळतात श्रेयसच्या समोर, ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत सर्वाधिक धावा आल्यात या मॅच मध्ये. अगदी क्लासिकल फटका. एक्स्ट्रा कव्हर मध्ये फंबल झाले. क्षेत्ररक्षक अगदी तिथे अमित होते, त्यांच्याकडून एक सिंगल कंप्लीट केली जाते. अगदी चांगली गोलंदाजी तिथे अक्षय हाताळताना पाहायला मिळतात. एक सिंगल आणि एका सिंगलच्या साह्याने 26 धावा धाव फलकावरती जोडल्या जातात त्या प्रथम फलंदाजी करत असताना डिक्सल टीमच्या माध्यमातून. आता ओमकारला देखील इथून अँकर रोल निभावावं लागेल. समोरच्या दिशेमध्ये लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्ह, सीमारेषा पार धाडलाय. आलाय 6 धावसंख्येसाठी षटकार. धन्यवाद. अगदी अक्षयच्या विरोधामध्ये आक्रमण चढवलं जात आहे. आता ओमकारच्या बॅट मधून देखील धावा येतात. पहिल्या बॉल वरती सिंगल, त्यानंतर आला षटकार. एकूण धावा 7. इथे आता ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये शॉर्ट फाईनचा क्षेत्ररक्षक येतोय, त्याच्याकडून फंबल. एक सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा तिथे कंप्लीट केल्या जात आहेत. मागील 3 बॉल मध्ये एकूण धावा डिक्सल टीमला मिळाल्यात त्या 9 आणि एकूण धाव फलक जाऊन पोहोचलाय. आमचे साथी जय आम्हाला सांगतायत ते 34 धावांवरती. 25 धावा होत्या, त्यानंतर आली सिंगल. एकूण धावा झाल्या 26. त्यानंतर आला षटकार. एकूण धावा झाल्या 32. त्यानंतर या बॉलवरती तिसऱ्या बॉलवरती काढली दुहेरी धाव. एकूण धावा जाऊन पोहोचल्यात त्या 1 बाद 34. ओमकारला जीवनदान मिळालंय. अगदी शॉर्ट फाईनचा क्षेत्ररक्षक जज करत होते, झेल ड्रॉप झाला. अक्षयचा हा बॉल समोरच्या क्षेत्रामध्ये स्वतः अक्षय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला जज करत होते. हेमंत अगदी तिथून मिड ऑफ मधून आलेत. पहिला दुसरा झटका इथे आता बसला जातोय डिक्सल टीमला. ओमकारला आता इथून बाद व्हावं लागेल. कम ऑन डीजे. चार बॉलचा खेळ समाप्त झालाय. अजूनही 8 बॉल इथून येणं बाकी आहे, जिथे 34 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. अक्षय आणि त्यांच्या समोर जर पाहायला गेलं आता नवीन बॅटर देखील अक्षय येत असतील. शेवटचे 2 बॉल श्रेयस यांना स्ट्रायकिंग एंड वरती आणणं अपेक्षित असेल किंवा अक्षयने या बॉल वरती फटकेबाजी करणं अपेक्षित असेल. 2 डाऊनच्या भूमिकेमध्ये खऱ्या अर्थानं आले. 34 धावा आहेत. ऑन साइडला अगदी ऑफ साइड मध्ये फटका पुनश्च एकदा मिड ऑफ मध्ये हेमंत तिथे जज करतायत या बॉलला देखील. लगातारचा दुसरा झटका इथे बसलाय डिक्सल टीमला. अक्षय बॅक टू डग आउट. धन्यवाद डीजे. नवीन बॅटर प्रसाद. शेवटचा बॉल या षटकातील. 34 धावांवरती आता धाव फलक स्थिरावलंय. पहिल्या बॉल वरती अगदी जर पाहायला गेले एक सिंगल पाहायला मिळाली, त्यानंतर षटकार, त्यानंतर दुहेरी धाव. मागील सुरुवातीच्या 3 बॉल मध्ये 9 धावा आणि त्यानंतरच्या 2 बॉल वरती कमबॅक झालं खऱ्या अर्थाने नेरलपाडा टीमचं. ऑन हॅट्रिक बॉल आता इथून आता अक्षय पाहायला मिळतील. समोर प्रसाद आहे डिक्सल टीम साठी. चेंडू बॅटला ब्रश देखील झाला होता, चुकी झाली आहे अगदी शॉर्ट थर्ड मध्ये आणि चेंडू सीमा रेषा पार देखील आलाय. 4 धाव संख्येसाठी आलाय चौकार.
धन्यवाद. अगदी 3 षटकं समाप्त झालेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आता श्रेयस स्ट्रायकिंग एंड वरती असतील या षटकामध्ये. हेमंत गोलंदाजीसाठी, प्रतीक गोलंदाजीसाठी मार्गस्थ झालेत. शेवटचे 6 बॉल्स या इनिंग मध्ये 38 धावा आहेत. अगदी डिक्सल टीमला जर पाहायला गेली इथे श्रेयस वरती विश्वास दाखवावं लागेल, ज्याच्या बॅटमधून धावा येतात. इथून किमान 10 ते 20 धावा एका सन्मानजनक स्कोअरकडे जाण्यासाठी वाटचाल करू शकतो डिक्सल टीम देखील. शेवटचे 6 बॉल. प्रतीकेत गोलंदाजी मार्क वरती अगदी पंचांच्या उजव्या बाजूने डाव्या बाजूने गोलंदाजी करणार आहेत. क्षेत्ररक्षणाचा विचार केला. एक क्षेत्ररक्षक मिड विकेट मध्ये, एक क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये, एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला, एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आणि एक क्षेत्ररक्षक अगदी एक्स्ट्रा कव्हर मध्ये. असे 5 क्षेत्ररक्षक अगदी डीप मध्ये. प्रतीकचा पहिला बॉल समोर श्रेयस. पहिलाच रिव्हर्स अटेम्प्ट, पहिलेच खेळून गेले होते, पहिलेच अगदी स्वतःला एक्सपोज केलं होतं, त्यावरती चांगली डिलिव्हरी हाताळली. पहिलाच बॉल निर्धाव आलाय. शेवटचे 5 बॉल डिक्सल टीम साठी इथून 40 ते 45 धावांपर्यंत पोहोचण्याचं मानस. पुनश्च एकदा ऑन साइडला खेचण्याच्या नादामध्ये आणखी एक निर्धाव बॉल येतो. अगदी मागील 5 बॉल मध्ये जर विचार करायला गेला फक्त 4च धावा आल्यात डिक्सल टीम साठी. प्रतीकचा हा बॉल वेगवान होता, शॉर्ट ऑन पुल केले, फटका बराच काल हवेमध्ये. मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक येत आहेत आणि महत्वाचा फलंदाज श्रेयस होत आहेत या इथून तिसऱ्या बॉल वरती बाद. धन्यवाद. नवीन बॅटर विकी पाहायला मिळतील. शेवटचे 3 बॉलचा खेळ इथून बाकी. 38 धावा धाव फलकावरती आहेत. इथून किमान 12 धावा. प्रतीक पुनश एकदा सज्ज होताना पाहायला मिळतात. समोर आता नवीन बॅटर विकी आहेत. विकी वरती खऱ्या अर्थाने आता इथून दडपण असेल आणि जबाबदारी देखील असेल. आपल्या संघाला एका चांगल्या टोटलकडे वाटचाल करून देण्याची गरज असताना. शेवटचे 3 बॉल. अगदी स्क्वेअर कटचा फटका खेचण्याच्या नादामध्ये स्क्वेअर लेगच्या पंचांचं बोट आकाशाकडे उंचावलंय आणि फलंदाज विकी देखील आता इथून बाद. धन्यवाद. नवीन बॅटर आता जयेश पाहायला मिळतील. शेवटचे 2 बॉल आहेत. शेवटचे 2 बॉल होते. पंच लाईन लेंथ पाहताय, डायरेक्ट हिट झाली आहे आणि अवांतर स्वरूपात 1 धाव आणि नॉन स्ट्रायकिंग एंडचा बॅटर तिथे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. 1 धाव. एकूण धावा झाल्यात 39. प्रसाद बाद झालेत. नवीन बॅटर दैविक. धन्यवाद. दैविक नवीन बॅटर पाहायला मिळतात. अवांतर स्वरूपामध्ये 39 धावा. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी.
प्रतीक चांगली गोलंदाजी हाताळतायत या शेवटच्या स्लॉग ओव्हर मध्ये. समोर खेचायचा होता अगदी चेंडू, एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक डीप मधून येईल. एक धाव कंप्लीट. पुनश्च एकदा तू मे पुनश्च एकदा जयेश आता बाद होताना पाहायला मिळतील. एक सिंगल कंप्लीट. 40 धावा झाल्यात, शेवटचा एक बॉल बाकी. धन्यवाद. नवीन बॅटर आता प्रसाद पाहायला मिळतात. शेवटचा बॉल इनिंग मधला. 40 झालेत. लेफ्ट हँडेड बॅटर आता स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतील. शेवटचा बॉल. 40 धावा आहेत. इथून षटकार देखील आला तर एक चांगला टोटल कडे वाटचाल होऊ शकते डिक्सल टीमची. चौकार देखील तितकाच महत्वाचा ठरू शकतो. शेवटचा एक बॉल. प्रतीक पंचांच्या डाव्या बाजूने. अगदी उसली पाहायला मिळाली या बॉल वरती. एक सिंगलच्या नादामध्ये फलंदाज अगदी स्ट्रायकिंग एंड वरती बाद. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि एकूणच धावा बनवल्या गेल्या त्या 40. येणाऱ्या 24 मध्ये 41 बनवायचे इनिंग ब्रेक मध्ये देऊया संधी डीजेला. धन्यवाद. यापुढील होणारा सामना प्रथम फेरीतील चौथा सामना असेल. श्री गणेश गिरवळे आणि त्यांच्या विपक्षामध्ये जाणता राजा वारदोली. दोनही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी व्यासपीठाकडे रवाना व्हायचे. आणि इथून आता डिक्सल टीमला विनंती असेल, पहिल्या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटके समाप्त करायचे. अन्यथा चौथ्या षटकामध्ये आपल्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल, जिथे आपला एक एक्स्ट्रा प्लेयर 30 यार्ड सर्कल मध्ये तैनात होईल. म्हणजे शेवटच्या महत्वाच्या षटकामध्ये फक्त 4 क्षेत्ररक्षक तुमचे 30 यार्ड सर्कल बाहेर पाहायला मिळतील. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना श्री गणेश गिरवले आणि त्यांच्या विपक्षामध्ये जाणता राजा वारदोली. दोनही टीमच्या कर्णधारांना विनंती करतोय की त्यांनी पहिलं षटक संपे अखेरीस नाणेफेकीचा कौल करण्यासाठी व्यासपीठाकडे रवाना व्हायचे. तत्पूर्वी देऊया संधी डीजेला. धन्यवाद. चला निरलपाडा टीम, आपण आपली सलामीची जोड साखळी रवाना करा. येणाऱ्या 24 मध्ये 41 धावसंख्येची गरज आहे. पहिल्या 17 मध्ये 40 बनवल्या गेल्या डिक्सल टीमच्या माध्यमातून. आता 24 मध्ये 41 ची गरज आहे. ऑफिशियल पहिल्या 3 षटके बॉलिंग टीमला 15 मिनिटं फेकावी लागतील. तिथून पुढे प्रत्येक एका मिनिटाला चौथ्या षटकामध्ये एक खेळाडू 30 यार्ड सर्कल मध्ये एक्स्ट्रा आत पाहायला मिळेल. चला, श्री गणेश गिरवले आणि त्यांच्या विपक्षामध्ये जाणता राजा वारदोली, दोनही टीमच्या कर्णधारांना विनंती करतोय की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी व्यासपीठाकडे यायचे.
जयेश भासेने जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर आमचे साथी स्कोरर जय कराले यांच्याकडून 500 रुपयांचे कॅश प्राइज असेल. 24 मध्ये 41 डिफेंड करायचे. 24 मध्ये 41 इथून पाठलाग होणार का की 24 मध्ये 41 डिफेंड केले जाणार. दुसरं सत्र मार्गस्थ होतंय. गोलंदाजी मार्क वरती जयेश पहिलं षटक फेकण्यासाठी P1चं षटक. पहिला बॉल फेस करण्यासाठी बॅटर पाहायला मिळत आहेत. ऋषी पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर त्याच्यावरती प्रहार. शॉट थर्डला बेट करत चेंडू सीमारेषा पार चौकार आणि पंच सांगतात इट्स नो बॉल. धन्यवाद. अगदी विकेट बाहेर हा बॉल डिलिव्हर केला गेला होता जयेशच्या माध्यमातून. पंचांनी लगेचच तिथे दंडित केलं. अगदी पहिल्याच बॉलवरती चौकार. एकूण धावा मिळाल्या त्या 5 आणि पुढचा बॉल फ्री हिट. चला न्यू बॉल द्यायचे. ओके ओके देतोय बॉल. आता 24 मध्ये 41 बनवायच्या होत्या. तिथे पहिलाच नो बॉल. त्याच्यावरती आला चौकार. एकूण धावा झाल्या त्या 5. चला सुरुवात करा. फ्री हिटचा बॉल आहे. फ्री हिटच्या बॉलवरती जर बॅट्समन स्ट्राईक चेंज झाली नसेल तर तुम्ही क्षेत्ररक्षण चेंज करू शकत नाही. फ्री हिटचा बॉल. जयेश रवाना झाल्यात. समोर ऋषी. पंच सांगतायत. पंच स्तब्ध आहेत. पुनश्च एकदा नो बॉल. आणखी एक फ्री हिट. आणखी एक धाव ऍड केली जाईल म्हणजे एकूण धावा झाल्या. आतापर्यंत एकही बॉल फेकला गेला नाहीये आणि 6 धावा धाव फलकावरती. तत्पूर्वी आपण पाहताय स्पर्धेला भेट देण्यासाठी सन्माननीय राहुलजी शेंडे साहेबांचं आगमन झालंय. आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्षमय स्वागत. पंच आता आमच्याकडे वळतायत. अवांतर स्वरूपामध्ये वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव. 7 धावा आता धाव फलकावरती. सात धावा झाल्यात. अजूनही फ्री हिट इथून कॅरी ऑन असेल. वेगवान बॉल उचली देखील होती. क्षेत्ररक्षक जज करतायत. कोणती चुकी तिथे करणार नाहीयेत परंतु फ्री हिटचा बॉल होता. त्यावरती आली एक सिंगल. सिंगलच्या साह्याने 8 धावा. चला श्री गणेश गिरवले आणि त्यांच्या विपक्षामध्ये जाणता राजा वारदोली दोनही टीमच्या कर्णधारास विनंती करतोय की अगदी आपण पहिलं षटक संपे अखेरीस नाणेफेकीचा कौल करण्यासाठी उपस्थित व्हायचं. 8 धावा धाव फलकावरती आहेत. एका चेंडूचा खेळ समाप्त देखील झाला. खोलात टाकलेल्या बॉलला ड्राईव्ह केली जाते समोरच्या क्षेत्रामध्ये आणि चेंडू सीमा रेषा पार देखील धाडलाय. आलाय चौकार. धन्यवाद. चौकार आलाय. 12 धावा आता धाव फलकावरती पाहायला मिळतात. आक्रमण केलं जात आहे आता. अक्षयच्या बॅट मधून चौकार आला हा. ऑन साइडला लोअर फुल टॉस बॉल त्याच्यावरती फ्लिक करत सीमा रेषा पार. आणखी एक दर्जेदार चौकार. धन्यवाद.
मागील 2 बॉलवरती लगातारचे 2 चौकार ऑन चौकार हॅट्रिक. आता इथून अक्षय असतील. 12 धावा झाल्यात, 16 धावा झाल्यात. चला जाणता राजा वारदोली टीम आपण आपला कर्णधार व्यासपीठाकडे पाठवायचे. आता लाजवाब स्क्वेअर कटचा फटका अगदी फ्लाय स्लिप मध्ये चेंडू ट्रॅव्हल. चौकार हॅट्रिक देखील इथे कंप्लीट केली जाते अक्षयच्या माध्यमातून आणि या चौकार हॅट्रिकच्या साह्याने एकूणच धावा झाल्यात त्या 20. धन्यवाद. 20 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. चांगली फटकेबाजी आता अक्षयच्या बॅट मधून, जिथे जयेश खराब कामगिरी करतोय त्याच्या विरोधामध्ये आक्रमण. 20 धावा झाल्यात, अजूनही 21 धावसंख्येची गरज आहे. यापुढील होणारा सामना पहिल्या फेरीतील शेवटचा असेल, जिथे जाणता राजा वारदोली आणि श्री गणेश गिरवले समोरच्या क्षेत्रामध्ये वेट अँड वॉच केलं आणि सीमा रेषा पार धाडलंय. आलाय हा दर्जेदार षटकार. धन्यवाद. इथे चौकार आलाय आणि 24 धावा धाव फलकावरती. अजून षटकार आलाय, माफी असावी. 26 धावा झाल्यात. जयेशचा हा बॉल, चेंडू बॅटला ब्रश झाला, मागे ट्रॅव्हल झाला, एक सिंगल कंप्लीट केली जाते. तर 27 धावा. षटक देखील समाप्त झालंय आणि 27 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 41 ची गरज होती, जिथे पहिल्याच षटकामध्ये 27, जिथे अगदी विकेटच्या बाहेर फेकलेले 2 नो बॉल. एकूणच अक्षयने जर पाहायला गेलं 3 चौकार, 1 षटकार आणि 1 सिंगल अशी चांगली फटकेबाजी या षटकामध्ये केली. एकूणच 27 धावा आल्यात. आता 18 मध्ये 14 धावसंख्येची गरज आहे. यापुढील सामना जाणता राजा वारदोळी आणि त्यांच्या विपक्षामध्ये श्री गणेश गिरवले असा सामना पाहायला मिळेल. गिरवले संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालाय. वारदोली टीम आपण आपला कर्णधार व्यासपीठाकडे रवाना करायचे. येणाऱ्या 18 मध्ये 14 धावसंख्येची गरज आहे. ओमकार गोलंदाजीसाठी आलेत. ऑन साइडला फटका, मागच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय, नॉन स्टॉप मध्ये आलाय. 4 धावसंख्येसाठी चौकार. धन्यवाद. अगदी चौकार आलाय आणि आता इथून 17 मध्ये 10 ची गरज आहे. 31 धावा झाल्यात. ओमकारचा हा बॉल, शॉर्ट पिच बॉल, त्याच्यावरती रिव्हर्स हिट आणि सीमा रेषा पार देखील झाडलाय. आणखी 1 षटकार. धन्यवाद. अक्षय हा बॉल द्यायचे. षटकार आला. आता इथून 4 धावसंख्येची गरज. चला 4च धावसंख्येची गरज आहे येणाऱ्या 16 बॉल्स मध्ये. सामना अगदी इथे नेरलपाडा टीमने स्वतःच्या बॅटिंगच्या जोरावरती अगदी इथे विजयाकडे वाटचाल. पुनश्च एकदा रिव्हर्स हिटचा प्रयत्न, निर्धाव बॉल. आता 15 मध्ये 4 बनवायचे. चला जाणता राजा वारदोली टीम आपण उपस्थित झालात का?
अगदी ऑन साइडला फटका खेचायचा होता. चेंडूने अगदी बाहेरची एज घेत ओमकारकडे चेंडू ट्रॅव्हल झाला. फलंदाज तिथे बाद. 4 धावसंख्येची गरज आहे. अगदी आयोजकांनी सांगितल्याप्रमाणे गुणगे टीम इथे उपस्थित झाले. त्यांचं देखील स्पर्धेमध्ये सहर्षमय स्वागत करूयात. त्यांचा सेमीफायनलचा मॅच पाहायला मिळेल आजच्या दिवसामध्ये. नवीन बॅटर निलेश रवाना होताना पाहायला मिळतात. 4 धावसंख्येची गरज आहे. अगदी शांत वातावरण झालंय, जिथे पहिल्याच षटकामध्ये 27 धावा बनवल्या बॅटिंग करणाऱ्या नेरलपाडा टीमने आणि विजयाच्या अगदी जवळ नेऊन पोहोचवला आपल्या संघाला, ज्यामध्ये अक्षयने खरंच चांगली कामगिरी पाहायला मिळाली. तर इथून 4च धावसंख्येची गरज आहे. टॉस पुन्हा एकदा ऑन साइडला खेचण्याच्या नादामध्ये एक कंप्लीट झाली आहे. आता इथून 3 धावसंख्येची गरज असेल. खोलात टाकायचं होतं या बॉलला, परंतु इथे सामना फिनिश देखील केलाय. षटकार ठोकलाय आणि सामना इथून समाप्त झालाय आणि नेरलपाडा संघाने विजय संपादन केलाय.